झी 24 तासचा एक विशेष कार्यक्रम मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं बोला या विशेष भागात आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. आज मी आले दादर मार्केटमध्ये. तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणात महिला खरेदी करताय. बार्गेनिंग, घासाघीस करणं हा महिलांचा विशेष गुण आहे. आज सुद्धा इथं अनेक महिला बार्गेनिंग करताना पाहायला मिळतात. एकीकडे त्यांच्या भाऊंनी म्हणजे महायुती सरकारनं त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करायला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीचं चित्र त्यामुळेच बदललेलं होतं. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं घोषणा केली होती 1,500 रुपये महिलांच्या खात्यात येणार, तसे पैसे यायला सुरुवात झाली. मात्र आता या निवडणुकीत समीकरण बदलणार आहेत का? ती निवडणूक तर महिलांमुळे, लाडक्या बहिणींमुळे गेम चेंजर ठरलेली आहे. या निवडणुकीत नेमकं काय होतंय? लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूनं मत देणार, कुणाला कौल देणार, हे पाहणं महत्त्वाचंच असताना आज आपण लाडक्या बहिणींची चर्चा करणार आहोत. एकीकडे महायुती सरकारनं म्हणजे देवा भाऊ, एकनाथ शिंदे भाऊ यांनी दिलेले 1,500 रुपये एका बाजूला ठेवूयात आणि महिलांचे इतर विषय एका बाजूला ठेवूयात. आणि या सगळ्या विषयांवर आता नेमक्या महिला कुठल्या भाऊंच्या बाजूने हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मावशी या मार्केटमध्ये आता मला भेटलेल्या आहेत. त्यांची 4थी पिढी या मार्केटमध्ये आज स्टॉल लावून बसलेली आहे. मावशी, काय विकता इथे? हेच मिक्स कडधान्य आहे, भिजवलेलं कडधान्य. म्हणजे माझी सासू सासरे हे सर्व तेच करत होते. आता 2001ला जेव्हा धंदे उठवले तेव्हा मी हे पॅकेट लावून बसायला लागली. अगोदर आमचा पूर्ण स्टॉल लागायचा याचा. मावशी, तुमच्या 4 पिढ्या म्हटल्यावर राजकारण तुम्ही बघितलं असेल. दादरचं तर म्हणजे विचारायलाच नको. ठाकरे बंधू एकत्र आले. हो, ते आलेत तर आम्हाला त्याच्याबद्दल खुशीच आहे आणि आदर पण आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी ज्या टायमाला ही मुंबई घडवली, महाराष्ट्रासाठी त्यांनी खूप काही केलं आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. आणि आताही आम्ही म्हणतोय की ते दोघं भाऊ एकत्र आलेत. मावशी, लाडक्या बहिणीचे पैसे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दिले. मग तुम्ही त्यांना मतदान केलं? लाडक्या बहिणीचं त्यांनी दिलं, आम्ही मान्य करतो. पण त्यांनी काय त्यांच्या खिशातले नाही दिलेत. सरकारचे पैसे आहेत, जनतेकडनंच पैसे वसूल करतात आणि जनतेला देतात. ते काय त्यांच्या खिशातले पैसे देत नाही आहेत. मग याच्याबद्दल आम्हाला राज ठाकरेंबद्दलच प्रेम आहे. तेच आले पाहिजे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. एक संत्रा विकणाऱ्या मावशी आपल्यासोबत आता गप्पा मारतील आणि त्या सांगणार आहेत की लाडक्या बहिणींचा योजनेचा किती फायदा त्यांना झालेला आहे, त्यांच्या कुटुंबात इतर महिलांना झालेला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार. मावशी, एक मिनिट इथे. किती वर्षापासून तुम्ही इथं थांबता? मी माझे आई वडील असतानापासून, माझी आजी असतानापासून मी इथे शिवाजी पार्कला शाळेत जायची. तेव्हा लहान असतानापासून मी इथे धंदा करते. आईला मदत करायची. शेवट मिलमध्ये माझे मिस्टर होते. मिलमध्ये ते संपलं मिलचं, बदलीमध्ये पैसे नाही मिळायचे. 500-400 रुपये पगार आता व्हायचं ना. माझं वय आता 66 आहे. बरं, घरात कोण कोण आहे? माझा मुलगा आहे, सून आहे आणि नातू आहे 2. तुम्हाला किंवा सुनेला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात काय? सुनेला नाही मिळत, मला भेटतं. लाडक्या बहिणीचे पैसे पुरतात का? ना, पुरत तर नाही. ते 1,500 काय होणार आहे? 1,500 रुपयात आपलं घर नाही चालत आहे. आपल्याला कमवावं लागतात. पण ते सगळ्यात लाडक्या बहिणींना मिळतात म्हणून ते खुश आहेत. पण तेवढ्यात काय पुरे होते का? आम्हाला ते नको आहे 1,500 रुपये. आता मत कुणाला देणार आणि का देणार? मत आता बघू कोणाला द्यायचं ते आपण ठरवूया मत कोणाला द्यायचं. पण आम्ही काय म्हणते, आम्ही मत देणार कोणाला द्यायचं माहिती आहे? जो आम्हाला आमची रोजीरोटी चांगल्या कायमस्वरूपी. आम्हाला किती वेळा फसवलं सगळ्यांनी, सगळ्या पक्षांच्याकडे गेलं, कोणी आमची दखल घेतली नाही. आम्हाला एवढंच पाहिजे, जो आमचं व्यवस्थित करून देईल, आम्हाला छोटे छोटे दुकानं बांधून देईल, गाळे बनवून देईल, त्यांना आम्ही मतदान करणार. तोपर्यंत आम्ही मतदान नाही करणार. जशी त्या मावशींनी मागणी केली की आम्हाला काही नको, आम्हाला पैसे नको, आम्हाला काही नको, जी आमची रोजी सुरू आहे, ज्या ठिकाणी आमचा धंदा चालतो त्याच ठिकाणी आम्हाला तुम्ही गाळे बांधून द्या. त्या प्रत्येक पक्षाकडे गेल्यात, त्यांनी प्रत्येक पक्षाला निवेदनं दिली आहेत, मात्र कुणीही त्यांना सहकार्य केलं नाही, असं त्यांचं मत आहे. एक मावशी आणखी आपल्याबरोबर सोबत. मावशी, बसू का? मावशी, किती दिवसांपासून, किती वर्षांपासून इथे? आमचे 40 वर्ष झाले. 40 वर्षापासून. बरं, याच्या व्यतिरिक्त घरात कोण कोण आहे? घरात कोणी नाही. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? नाही भेटते. अर्ज केला होता? अर्ज केले, मग कोणाला काय नाही भेटले. का नाही भेटले?
त्यांना मतदानाला नाही देत तर मला नाही दिलेले आम्हाला पैसे वैसे. आता मतदान होणार आहे 15 तारखेला, मतदान करणार आहे का? हो, आम्ही करणार ना, कुणाला करणार? कोणाला पण करणार. तिथं बटन दाबलं कुठं जाते काय माहीत, आपल्याला काय कळणार. आम्ही देते मतदान. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बटन तुम्हाला हवं त्या पक्षाला मतदान करता आणि ते जातं दुसरीकडे, असं वाटतं का? हो, ते दुसरीकडे जाते. हां. ते लोक पैसे देऊन दुसरीकडे घेते सगळं पडून. आंबा किती माणूस कोणाला पण टाकते ना, ते लोक उलटा घेऊन जाते. बरं, मला एक सांगा, महिला सुरक्षा, महिलांसाठी कुठला नेता कुठला पक्ष काम करतो असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कोणता महिला मंदी कोणी काम नाही करत ना, विधवा बाईला कोण साथ देत नाही. आम्ही कमवून खाणार आहे. आम्हाला किती वर्षाला म्युन्सिपाल्टी आलाय, पोलिसाला आम्ही धावत जाते. आम्हाला ठिकाणं नाही तर बसून धंदा करायचे. मार्केटमध्ये आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया महिलांच्या जाणून घेत असताना एक दादा माझ्या समोर आले. ते मला म्हणाले की मला महिलांच्या प्रश्नावर बोलायचंय आणि महिलांनी नेमकं कुणाला मतदान करायला पाहिजे याविषयी सुद्धा मला बोलायचंय. मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. दादा, काय वाटतंय महिलांसाठी कुणी काम केलं? महिलांसाठी तर जी सरकार आहे ती फक्त बोलते महिलांसाठी आम्ही काम करतो म्हणून, पण प्रॉपर जर बघायला गेलं तर तसं काम झालेलं नाही आहे महिलांसाठी. सध्या तर रेल्वेचं तुम्ही बघितलं, ट्रेनचं काय झालं ते, एक गार्डसुद्धाही नाही रेल्वेमध्ये. तर लोकलमध्ये कुठे कुठे सुरक्षा करणार? महिलांनी स्वतः आपली सुरक्षा केली पाहिजे. त्याच्यासाठी आर्म्स एक गव्हर्नमेंटकडून मागून घ्यायला पाहिजे महिलांना. मावशी, मोसंबी कशा दिल्या? 100 रुपये. जरा महाग नाही वाटत? उलट स्वस्त आहे, किलोमध्ये आम्ही विकत नाही. पण सरकार तर 1,500 रुपये देते ना. 100 रुपयात मोसंबी जर घेणार तर बाकीचे पैसे काय करणार? काय करणार, आमची पण आता मजबुरी आहे ना. हे विकलं तरच आम्ही लोकांनी हे करायला, पोट चालायला लागतं ना. पैसे भेटतात का लाडक्या बहिणीचे? येतात. हा, पण ते KYC करायला लावले, पण काहीतरी प्रॉब्लेम असं नाही, KYC नाही करता आले. तुमचे पैसे बंद झाले. चालू आहे, तशी चालू आहे. कुठला नेता जास्त आवडतो? तो महिलांसाठी काम करतो. महिलांसाठी आता बोलत एकनाथ शिंदेच आहेत ना. एकनाथ शिंदेच काम करतात. म्हणजे आता लाडक्या बहिणीचं त्यांच्यापासूनच सुरुवात झाली ना. हां, आता जर मतदान जर तुम्ही 15 तारखेला कराल तर कुणाला कराल? आता कोणाला सांगू, कारण काय, आता आमच्या फेरीवाल्यांसाठी जो कुठलाच नेता लढत नाही. तसं बोलायला गेलं, कुठल्या पण पक्षाकडे गेले तर फेरीवाल्यांसाठी हात वर असतात. आता कोणाला मत द्यायचे, काय जर चांगलं जर करत असतात त्यालाच मत द्यायचं. तर आमच्या पण काहीतरी समस्या त्यांनी दूर केल्या, कारण आमच्या याच्यावरच पोट आहे, का आम्हाला नोकऱ्या नाही, काही नाही. आदित्य ठाकरे एकत्र आले, कसं बघता? जशी नवीन ज्वेलरी मार्केटमध्ये आली की नाही, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आले. आता एकत्र आले म्हटल्याच्या ते पण पुढे काहीतरी चांगलंच करणार ना. मग त्यांना मत नाही देणार ना कधी? मतदानाच्या वेळेला. मावशी, काय करताय? गजरे बनवते किती वर्षापासून आहे? मी. आता 40 वर्ष झाली. 40 वर्ष. मत कोणाला करता? मत काय कोणाला द्यायचं आहे त्याला देते, आपण सांगत नाही कोणाला मत देते. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मिळतात. तुम्हाला वाटतंय महिलांच्या सुरक्षेचं सगळं सरकारनं व्यवस्थित केलेलं आहे? केलेलं तर आहे, पण थोडा बहुत करायलाच पाहिजे. 15 तारखेला मतदान आहे, कोणाला मतदान करणार? आता आम्हाला देतात त्यांनाच देणार ना. लाडके बहिणीला कोण देते ते पैसे, त्यांनाच देणार. त्यांनी काम केलंय? केलंय ना, थोडा बहुत केला ना. ठाकरे बंधू एकत्र आलेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. पहिले आम्ही शिवसेनेलाच द्यायचो, मग काय? शिवसेनेलाच देतो तसं बघायला गेलं तर. मग खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची? ते काय माहिती नाही मला. मग तुम्ही महत्वाचं म्हणजे मतदान करताय ना, तर तुम्हाला कसं नाही माहिती? नाही माहिती एवढा. ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा तर आम्हाला आनंदच आहे. मात्र लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी सुरू केली असं लाडक्या बहिणीच म्हणालेल्या आहेत. काही बहिणींना योजनेचा लाभ मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही मतदान कुणाला करायचं हे त्या वेळेला ठरवू असं देखील लाडक्या बहिणी म्हणतायत. काही बहिणी त्यांच्या मागण्या यावेळी झी24 तासच्या समोर मांडलेल्या आहेत त्यांनी. मात्र या सगळ्या दरम्यान आता विधानसभेचं चित्र याच लाडक्या बहिणींनी बदललेलं होतं. म्हणजे एक हाती सत्ता महायुती सरकारला मिळाली होती या लाडक्या बहिणींमुळे. आता महानगरपालिकेचं चित्र कसं बदलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. लाडक्या बहिणी कुणाला मत देणार याचं प्रत्येक अपडेट झी24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवेलच.